पाहिला जंगल आम्ही. तोडायचा का हा. जंगल तोडायचा विकास करू नका तुम्ही. अरे. अरे जाका जुलिया अरे. टाकू का पावडी टाका नाही, टाका नाही, नाही. चला तर एवढं बांधितो एवढं बांधायचं झालं का भूकही लागली या गजरीने स्वयंपाक करून तुला की नाही काय माहिती हिला लय का मारा लागत्या या घरी जाय तिच्याकडे जाय तिच्याकडे जाय नवरा दिवस उगल्यापासून कामात गेले का तेच बोला त्या आले काय आले का हे रात्री भरलं का तुम्ही आणि मग पहाटे नव्हतं आलं का वापस अहो आले मी तुला सांगून राहिलं म्हणलं भरायचं राहिले हा हा मग मी तेच म्हणले कुठे गेले आणि काय गेले बाय पार्टी मला सांगून तर हा. गेले. झोपाच्या बस, तंद्रीत बस. मला उमजलं नाही. हा तुला अर्थ जातो काय कोणा काय ना नाही मग मी म्हणले पहिले मला वावर पाहू दे मला म्हणले होते तुम्ही जेवायच्या टायमाला रात्री का मला पाठी पाणी भरायला हा, जायचं हा. पण तुम्ही उठून गेले पण मी सुधीत नव्हती मग म्हणलं आता मला पहिले जाऊन पाहू दे खरं आहे का खोटं आहे म्हणून मी वावरात आले आधी हा खात्री करून घेतली खात्री करून घेतली हा का कुठं गेला का काय हा भरोसाच नाही हे हा. तुमच्यावर काय बाई हा तो लांबरच पाहिलं असेल का वावर बांधतो मी. हा मग तिकून पाहू वावर बांधायचं हे मला माहित होतं पण हे भरलं का नाही हे माझ्या डोक्यात टकटक होती वावर बांधायचं काय नाही ते काय दिवसभर कवाय बांधता येईल. हा. बरं, भात येईल किती झाली का नाही ना मी डबा आणला ना तुम्हाला काय डबा आणला ना जेवायला. आणला ना? मग नाही तर आता पावडीच का उलटी करणार होतो नाही 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 आणि वावर हा. भरेल नसतं ते मी पावडी उलटी करणार होती सुरांगते. हा? का हो तुम्हाला काही माहिती झालं का काच आहे? तुम्ही कवा येईल इकडे वावरामध्ये म्हणजे पाच पण शिडच आहे ना गावात चक्करला नाही गेले का? नाही काम समजा आपलं अहो गावात काय झालं गावात झालं काय घरी कोणी गेलं काय? चालू आहे कोणी गेलं नाही ना मग? ते आपलं गायरान नाही का ते हा. झाड आहे ना सरपंच तोडणारी म्हणते काय सरपंच सरपंच काय रे तोडा रे तोडणारी मग त्याच्या म्हणते. बापाच आहे एकटाच तेच ना मग त्याला गावाला विचारलं काय नाही आता लोकांची बी चर्चा चालली आहे, मग आता काय आहे, काय नाही काय माहिती बाय कसं थोडी पाहतो ना हा ना मग येणार आहे का आज? हा पण मग त्यांनी निदान ग्रामसभेत तर निर्णय घ्यायचा होता ना मग गाव पातळी त्यानं तोडायचा. ग्रामसभा घ्यायची तसं का काहीच बदल आहे, काय हा, नाही. तसं काहीच नाही त्याच्या पावडीत गाडी उलटी करून तेच नाही त्याला आता येऊ किती दे तर आपण जीवावर लावले अगं तसं नाही आपण लावले नाही ते गज सरकारी मध्येच लावेल सरकारीच याच्यात लावेले मी ते नाही म्हणत आहे पण आपण जात नव्हतो का त्या याला हा पाणी ती कोणती घालायला रोजगार त्याला. हमी योजना मध्ये हा खड्डे घ्यायला आपणच होतो सांगा बरं पण आता एवढले झाड वयले आणि आता हे तोडायचे तोडायची याला लाजा नाही वाटते का लाजा तेच ना हा? काय डोकं चालत नाही बाई या लोकांचं आता हे झाड एवढले वयल म्हणजे यायला तोडून यायला त्याच्यावर जाळायचं काय काय माहिती बाई हा? का जाळी करताना तोडायची यांना हे? बरं मग आता जाळायचं बी कोणला आहे काय माहिती काय माहिती आता कोण आहे मेन हा. त्यांचं तर मग मा असं म्हणणं होतं हा? तर मग आता ही आत तुम्ही पुरी करत्या का मग जेवण करून घेते नाही आता माझ्या जेवण राहू दे माझ्या डोक्यातले शिर उभी राहिली आता डायरेक्ट मला तो सरपंच फक्त येऊ दे तिथे फॉरेस्ट जवळ हा ना बाई आता आपण लहान लेकराव आणि ते झाड वाढवले तो दिसला का त्याच्या डोक्यात पावडी घातलीच बॅग हा ना पावडे हा. आपलीच घेते का लोक नाही आपलीच घेऊ सगळं चालेल चालेल हा कसं झाड आलं तर हात लावतो मला पाहू दे हा चला मग जायचं का काय चाल पो चाल लगेच हम्म? चल चल तुम्हाला दमच नाही बाई असं चल इकू जाऊ चाल अशी गावकीचं काम म्हणलं का तुम्हाला दम नाही नाही आपल्याला तुला माहिती ना अगं याच्या पाहिजे झाड तोडू 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 निसर्ग कोपला खरी गोष्ट हा दर 6 महिन्याला पाऊस येतो हा 3 महिन्याचा पावसाळा 4 महिन्याचा पावसाळा तो 6 महिन्यावर चालला बरं बरं. लोकांचं फार वाटोळ झालं हे झाड जुडपट होईना काय व्हायना काहीच व्हायना पक्षी पाहण्या पक्षीला बसायला जागा राहीना नाही ना हा कोणाकोणाचा तळतळाट घेतोय आणि वाघांच्या किती सुळसुळाट सांग झाला. बरं आता त्याला जंग- लपान नाही राहिलं जंगलातला पाणी राहिलं कुशाल गावांमध्ये अगं पहाटे आलो एवढं पाणी भरायला नुसतं ब्या वाट मग बॅटरीक नाही बुटरीक नाही माहिती का लहान लहान पोरं सुद्धा उचलून येऊ राहिले मग? तुम्हाला सांगत बारा दिला का पाण्यातच बसायचो गपची बरं माणसं शिकारी करायला जंगलांनी घुसत सुटली मग हं? चाल पोहा चालन पाहू चला जे होईन ते होईन येऊ दे बघ त्याच्या पाहतो हा निवळ ढेकळा खाली तुडवायचा हे बा हे गायरान आहे आणि आता या गायरानामध्ये सुद्धा लय अतिक्रमण करेल लोकांना हे बा त्या गंग्यानं एअर खणली इड इथं शेती दिसते मला इथे याय ना वावराले काढले गायरानातले अच्छा म्हणजे गायरान होतं आणि त्या लोकांनी ते वावर काढले मग अच्छा आणि हे सगळे बा याचा याचा उतारा आहे बघू बघू हा बा सगळे कागदपत्र आणले अच्छा 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 सगळ्या परवानग्या आहेत याच्यात अच्छा 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 किती एकर गायरान आहे हे जवळजवळ 25 एकर आहे अच्छा अच्छा 25 एकर आहे का हा अरे वा वा.
हे ना याच्यामध्ये काय केलं, हे जे लोक आहे ना शेजारचे, यांनी जमिनी काढल्या, विहिरी खोदल्या, याचे अतिक्रमण करून राहिले गायरानावर. अच्छा अच्छा. तर मला एक सांगा, ही जे झाड झुडपे जे दिसत आहे हां हां तर हे झाड झुडपं जे आहेत ना, यांची परवानगी मला दिसत नाही येते. आहे परवानगी आहे ना, ही काय ही परवानगीची. अच्छा अच्छा. ओके ओके. हा वाचा ते. हा फॉरेस्ट हां फॉरेस्ट फॉरेस्ट, डिपार्टमेंट. हां फॉरेस्ट परवानगी, सगळ्या परवानग्या काढून आणल्या. हम्म. हो ते आपल्याला काय आहे, आता कुंभमेळ्यामुळं आपल्याला साधूला द्यायचं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण आपल्याला परवानगी मिळालेली आहे. सगळ्या परवानग्या मिळाली. बरं बरं बरं. पर मी काय म्हणतो, एक गंभीर विषय आहे. काय? हम्म, हे जे झाडं आहेत ना, हां हे झाडं तोडून आपल्याला साधू महंत लोकांसाठी आपल्याला इथे कुटिया बनवायचे आहे. हां कुठे बनवायचे? हां तर काय असतं माहिती आहे का, अजून कोणी सदस्य वगैरे जर असेल हां तुमच्या जवळची, एकच पाहिजे आपल्याला, हां हां तर बोलून घ्या. महिला असेल, जेंट्स असेल, कोणी असेल चालेल, आपल्याला ती परवानगी लागेल. ती साक्षीदार म्हणून लागेल. नाही आहे ना, ते डेप्युटी सरपंच आहे महिला. आणि गावात काही हे करू नका, लीक करू नका ही बातमी. नाही मी सगळे खोटे नाटे ठराव करून गेले, ग्रामसभेचे सुद्धा असं का? सगळे करून गेले. त्याला ठराव जोडून कलेक्टरना एवढ्या लोकांना परवानग्या का दिल्या, ते ठराव सुद्धा जोडेले मी. असं मागच्या ग्रामसभेवर दाखवून ते ठराव करून घेतले मी. असं असं. असं झालं ते. ओके ओके ओके. मी त्यांना बोलतो, डेप्युटी सरपंच महिला आहे तिला. महिला आहे का? हां तिच्या नवऱ्याला बोलव ना. तिचा नवरा नाही येणार, ती हुशार आहे जरा बोलायला. ती ना ग्रॅज्युएट व्हायली. हा का? हां ग्रॅज्युएट व्हायले, त्याच्यामुळे तिला मी डेप्युटी सरपंच काय करेन. अडचण नाही देणार ना? काहीच अडचण नाही येणार. हॅलो काजल, अरे लवकर ये, इथं ते अधिकारी येईल इथं पाहणी करायला. इथं इकडे गायरानाकड, तिकडं नदीच्या कडाचं गायरान. हां लवकर ये, लगेच येऊ राहिली ती गाडीवर. इतका 5 मिनिटात येईल इथं ती. असं येऊ दे, काही नाही. फक्त विषय काय माहिती आहे का, आता मागच्या वेळेस काय झालं, आम्ही ठिकाणी जंगल असंच हे होतं हां त्र्यंबक साईडला. तर तिथं काय झालं, तिथं खूप मारामाऱ्या झाल्या. मला इथं टाके पडलेले. नाही आणि तुम्हाला सांगतो, एक शेतकरी होता, त्याच्या वावरातून काही झाडं होते, ते म्हणजे अतिक्रमण केलेलं होतं. हे बाई इथं चाकू खुपसला, इथं टाके पडेल डायरेक्ट. नमस्कार सर. खुल्लाच या बाई नमस्कार. डेप्युटी सरपंच. अच्छा. माझं नाव काजल. हां नमस्कार ताई. हे बघा, ही जे गायरान आहे ना, हां तर इथलं अतिक्रमण काढायच्या वेळेस तुम्ही स्वतः इथे उभे राहायचे. हां तुम्हाला इथं आपल्याला कुंभमेळा, येणारा जो कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यासाठी साधू संतांसाठी आपल्याला इथे कुटिया बनवायचे. अच्छा. हां तर त्यासाठी आपल्याला हे गायरान पाहिजे. आणि आपण ज्या वेळेस कुंभमेळा संपेल, 2-2.5 महिन्याचा कुंभमेळा आहे फक्त. तर कुंभमेळा संपल्यानंतर आपण एक झाड जे आहेत ना, तर समजा हे झाड आहे इथं 200-500 झाडं जे दिसत आहे समजा इथं, हां. तर आपण 5000 झाडे लावू, वेगवेगळ्या प्रजातीचे लावू, विदेशी स्वदेशी असे. काही उत्पन्नाचे झाडं लावू, जांभळी, हां चिचा. तुमच्या पद्धतीने लावा असं- तुम्ही, तुम्हाला त्याचं विशिष्ट फंड म्हणजे दिलं जाईल. कसं आहे, ते गावाला उत्पन्न मिळेल ना त्याचं. हां बरोबर आहे. हे झालं सगळं, याच्यात आपला फायदा काय? नाही ना, तू काय काळजी करते म्हणून तू तुला बोलवलं. हां नाही तर फुकट राब करायची, नाही. गावालाचे बोलणे ऐकायचे. तू घाबरूच नको, काही काळजी करू नको तू, मी आहे. चालेल ना सर, करू ना मग. चालेल. चालेल ना. तुम्ही ना जे काही असेल ते लिहून पुसून घ्या. कोणी जर काही बोललं तर मी आहेच. असं. हां राहत्या 1-2 जण, पण त्यांना आम्ही नाही जुमानणार. अच्छा. हां आमच्या गावात तोंड मारणार कोण आणि नाही. कसं आहे माहिती आहे का, एकच आहे हे तो. बघा, मागच्या वेळेस काय झालं, मी मध्ये बोललो, तर मला बाई इथं नाही. टाके नाही, पडलेले. तुम्ही घाबरूच नका, आम्ही
असल्यावर आम्ही आहे ना आम्ही आम्ही स्वतःला टाके पाडून घेऊ पण तुम्हाला काही आम्ही देणार नाही. गावचं निस्तरून घेऊ आम्ही. साक्षीदार पुरावे म्हणून तुम्ही मला इथे साईन द्या. खरंच. तुम्ही दिली का? अहो दिली, चला मी ना करेन काय ना, चाललं आम्ही- पहा ना आम्ही करेन. आणि मी काय पटक्या म्हणतो, हा पळा पळा गाववाल्यांच्या ना विषयक सह्या घेऊन मला आणून द्या. देतो मी. आहे माझ्याकडे 50 माणसं आहे. गाववाल्यांच्या घेऊन. 50 माणसं आहे. तू काय 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 म्हणतो काय सही काय म्हणतो करू काय काय सह्या या काय ते मा, साहेब कुठं म्हणजे टाकी हे बा, ए, कोण आहे तू? तू कोण आहे? अहो ते ए. अधिकारी साहेब आहे. काय आले तुम्ही? साहेब आहे ते पाणी करायला आले. काय काय तुम्ही बोलला ची? तुला एक सांगू. थांबा, पाणी थांबा, करायला थांबा. आले ते काची या हे जे आहे ना गायरान आहे ना तुम्ही. नाही तर याची मला पाहणी करायला आले. काय रे बे, तुमच्या घरचं आहे काय ते? नाही नाही नाही, घरचं आहे का? नाही अरे बाबा अहो, तुला माहित नाही घरचं कोणाचंच नाहीये. म्हणजे मला माहित आहे म्हणजे मी बघतं काय बाकर खातो काय नुसतं काय बघ काय म्हणजे या गायरानावर तुमचा काय संबंध आहे? काय समज म्हणजे मग? मग तुम्ही अरे. जंगल तोडायला आले काय? जंगल तोडून आपण नवीन 5-5 झाडं लावणार आहे परत. कवा हे तोडल्यानंतर हे लावायच्या टायमाला तुम्ही कुठे गेले होते दोघं कुंभ कुठे गेलते तू कुठे कुंभमेळा गेलती आलाय काय ना खेळवणी त्याच्यामुळे तोडायचे. तुला निवडून आम्ही दिले तू चमचागिरी करू नको इकडे तुला किती बाड दिली त्यानं किती दिली का अहो तुम्ही असे शब्द किती नका दिली बोलू. तुला बाड ते सांग या बा मी तुम्हाला सांगते इज्जतीत तुम्ही आमच्या मध्ये येऊ नका. येऊ नका? इथं चांगलं ही इज्जत बाबा, आहे. आम्ही गावचा विकास करू राहिलो. तुमचा आता- विकास अहो, गावाला याच्या जागी आम्ही दुसरी झाडं लावणार आहे. म्हणजे या वाढले झाडं व्हायला किती दिवस लागले? तुम्ही आता या झाडामधली 5-5 झाड लावणार तर तुम्ही जगशाल का एवढले होत तर हा? अन का हो? तुम्ही अधिकारी आहे ना हा? अरे तुम्ही ग्रामसभा घेतली का ग्रामसभेचा ठराव आहे. ग्रामसभेवर कोण- तू- कोण कवा ठरवलं दिला? झाली कवा आहे ग्रामसभा का आमच्या सह्या त्याच्यावर आहे का? सरपंचाने सांगितलं ना मी ग्रामसभा इकडे 2 जणांमध्ये घेतली काय हा? अधिकारी आहे ना तू बघा ग्रामसभेचा ठराव आहे. फेक तिकडे ते मला नको दाखवू हे बघा तिकडे फेक इडची इड तुम्ही दोघांनी साया घेतल्या हे काय काय आहे? पाय वाच गं. ग्रामसभेत ठराव. हो बा चुकीचं करताय तुम्ही. नाही, काय अ, चुकीचं आहे म्हणजे? ठराव होईल हे तो. अरे, तू त्या ग्रामसभेला नव्हता बाबूराव. बाबा, तुला हे एकच बा, सांगतो. थांबा तू थांबा त्या थांबा ग्रामसभेला लाकडं नव्हता. तोडले, ओ. त्याच लाकडं खाली तुला जाळील. हे बा, हा. थांबा हे बा, गंगारामन ते होते. जरासं गपचूप राहा ना. ग्रामसभा होईल नाही ग्रामसभा घे कुठे ग्रामसभा झाली दाखव ग्रामसभेची हा? सही दाखव हे काय ठराव पास झाला तुम्ही कुठे पाडलं काय पाडलं? जरा sign मागा. हा आहे का जरा sign. ते जरा तिकडे जाऊ दे ओरिजिनल दाखव आम्ही नाही विचारते त्याला हो सगळे आला मोठा. कागदपत्र तुम्ही सरकारी कामात अडथळा आणलाय. हा. आ- आमच्या तो सरकारी काम केस करा. काय रे केस करा. नाही, या- नाही. या दोघांना घेऊन तो सरकारी काम चाललंय का हो तू किती क्वार्टरी प्याला नाही नाही किती क्वार्टरीचा क्वार्टरी नाही प्याला क्वार्टरीचा नाही मला गावचा विकास करायचा आहे. काय असं. जंगलं तोडायचे का? अरे, गावाला अरे, उत्पन्न माणसात माणूस मिळेल. नाही ठेवलं तो माणसात माणूस. नाही अहो. हा? एवढं गबाळ वाढलं इडं आता का तुम्ही झोपा घेत होते का दोघं बी कोणा? हा? इडं एवढं गबाळ हा वाढलं ना. का? तो इड पालत पडायचं ना सरपंचाला घेऊन त्याला घेऊन यायचं ना इड कापायचं ए, थांब इड माझे काय काम चालू आहे. तू राव फोन नको करू. कोण आहे? सांगा मला. ठेव आता हे असे लोक आहे ना हा. लय त्रास देत्या. हा. आता हे ना या बा इथं अतिक्रमण केलं त्या गंग्याना हा. कुठे इथं तो काय घ्या? हे बा कुठे तो काय घ्या? तुम्ही त्या टायमाला काय केलं. तू काय पाहत होता का काय? गाठ्या? गाठ्या पाहत होता का तू? मी एकटा बांधू का हा? मग त्याच्या आता ऐका संग? मी काय म्हणते ऐका हा. गंग्याने इड अतिक्रमण मध्ये एअर खणली ना बर. गाय रानामध्ये हा. गंग्या उलटा बांधायचा हा, हा, हा. आणि गंग्या त्या एरी मध्ये सोडायचा उलटा सोडायचा. त्याच्यावर केस करेल हे राहू दे ना, दाखल. 4-2 दिवस तर गेले हा, राहू दे तर घे. हा. हातील भास्कर खेकडं- वाढला तेव्हा खेकडं, बेडकं दोन खातील. झाडं तोडले जाळायला तेव्हा कोणी? तुम्ही काय केलं कोण वारलं तवा भास्कर मेला आता एवढे 2 झाडं नेले तोडून तिने जाळायला. तो सही दिली असेल ग चपटे तो सही दिली हो. असेल सरपंचाला विचारू ना. सरपंच तो या. असंच लांडा चाटू त्याला काही 1 क्वार्टर लुटून दिले का तो काना मागे हे करतो त्याला कळत नाही, नाही नाही, सरपंच आहे नाही. म्हणून क्वार्टर कुठार काही नाही. एवढा मी गावचा विकास करू राहिलो. आता आखाडा आणायचा आहे आपल्याला इथं. कोणता आखाडा? साधू आखाडा कुंभमेळ्यासाठी. तो घरी ये. काय हा. अरे घरी तिकडे नाही झोपी लाव. अरे बाबा ते साधू लोक आहे ते घरी नाही येणार. मग म्हणजे? साधू लोकांनी तपश्चर्या कुठे केली? झाडं खालीच केली का नाही? झाडाखाली केली का नाही? पण आता त्यांना ते झाडं तोडू नका तू. हे बा हा? स्वयंपाक पाणीची व्यवस्था करायला इकडे झाडं तोडावंच लागतील. म्हणजे हा. आणि गाड्या. त्याला कुट्या बांधून द्यायची हा कुठे अरे बांधायच्या. याच्यामुळे ना रे पाणी पाऊस वाढला रे. आजची 6 महिने पावसाळा चालू राहिला. आणि शेतकऱ्याची नुकसान झाली. निसर्ग कोपला तुमच्यावर. नाही आम्ही झाडं लावून देतो ना. काय बाबा. काय नाही तो? पण तुम्ही तुला हे कुठून झाड राहिला तोडायचे ना आम्हाला ते सांगा. तुला हे पशु पक्षाला बसायला जागा नाही ठेवून राहिले तुम्ही. अहो, हा? हे झाड तोडायचे त्यांना म्हणावा तुम्ही दुसरे झाड पहिले वाढवा हा, मग ये थोडा. ऐका ना ताई. ताई, नाही. ऐका ना. काय हे झाड तुम्ही दोघांनीच वाढवेले का? होती ताई? हॅलो ताई ऐका ना. हा. हम्म, हे बघा आपल्याला कुंभमेळा झाला का हा. हम्म.
आपल्याला इथं आपण एका झाडाच्या ऐवजी आपण 5 झाडं लावणार आहे. तुम्ही येणार आहे का स्वतः लावायला? अहो, हो तुम्ही हा. स्वतः लावायला येणार आहे का ग्रामपंचायतीला लावायला लावणार आहे झाड? आम्ही लावणार आहे. हे बघा काही हे दोघ जण पालथे पाडणार आहे इकडे झाड लावायला? हे बघा हा, लावू ऐका आम्ही. कोण? आम्ही तू नाही, का? नाही. भांडे थांब, तुम्ही थांबा हो. मधी मधी बोला. त्या भांडे घसून आली का घरून? इकडे सही करायला आली ना? घासाल, तुम्ही आता काय नाही, करू? भाड घ्यायला आली. नाही. भांडे घसून आली का? नाही, तुम्ही आता काय घासायला माझ्या अगं भांडे? तोच तुला वाईन चालली झाड लावायला. अहो तुम्ही कोणाशी कसं बोलताय, काय बोलताय? ए साहेबासमोर- मेस निवडून दिले तुला, तो अशी काय किती बोलत निधी आला रे? निधी हा. किती हो कुंभमेळ्याचा निधी किती 14,000 कोटी. 14,000 कोटीतून आपल्या गावाकडे काही येणार आहे हा. काहीतरी 4 कोटी येईल. त्याच्यात अरे, तुम्हाला 400 दोघांनी, कोटी तुम्ही दोघांनी किती खाला ते 400 सांगा. कोटीतून आपल्या गावचा विकास हा, किती होईल? बस बस 5 कोटी खर्च दाखवायचा राहिला तर तुम्ही काय वाटू खायचा. नाही हा? नाही, तसं नाहीये. हो. तुम्ही दोघांनी किती खाला? आम्ही काय? काही नाही खाल्लं. काही नाही, रुपयाने घेईल. आम्ही जनसेवा मग करतो. कोणची जनसेवा? गपचीप हम्म. ग्रामसभा घेतली तुम्ही दोघांमध्येच आणि सरांना सह्या देऊ राहिले. नाही नाही, ग्रामसभेत होईल सर, ठराव. हा का? जंगल बिंगल तोडता येणार नाही इकडं. इकडे झाडे बिडे तोडायचे नाही, आम्ही लावेले. जा जायले. नाही तुम्ही घाबरू नका, मी पोलीस बंदोबस्त आणू आणि हा ना, कोणला? आणू दे, कोणला? आणू दे. कोणला आण बंदोबस्त रोजगार हमी, तोडून घेऊ. रोजगार हमी योजनेतून आम्ही हे झाडं लावली हा. गावकऱ्यांनी, आणि तुम्ही दोघ जण चालले चपटे इड ते गावापुढं साया राव देऊन. काय करीत नाही जरा. हा? हो. काय गावापुढे राव काहीच करीत नाही. मी काय म्हणते, हा. ही बाई आहे ना काय ऐकून घेणार नाही. आपल्याला आली आणि गावातून आपण द्यायला बसली. हॅलो? निवडून आपल्याला त्यांनीच देईल. हा हा देतो मी त्यांच्या मंत्री महोदयाचा हा. फोन आहे. काय बाई हॅलो. मंत्रीन संत्रीन. हा. नमस्कार. बरं ते ना, तुम्ही काय काळजी नका करू. 8 दिवसात जागा मोकळी होईल ती. होईन ना, आम्ही करून देऊ ना. आणि आम्ही आता रात्री मंत्र्याला म्हणा, तू सांगितलं. चार- हा, पाच ते ठोकेलला. हा. तू कसा येतो बुलडोझर घेऊ काय पाहतो. काय काळजी करू नका. चालेल, ठीक आहे. 8 दिवसात हा, घरची मालमत्ता आहे काय का खाली काही नाही, करायला. त्यांना. आम्ही सांगितलं? ही जागा रिकामी करूनच राहू. बर समजेल तुम्हाला. तुम्ही किती आपटलं, तुम्ही या फक्त तुम्ही किती काय? आपटलं तरी काही वाकडं वाहणार नाही. त्याच लाकडं तोडले का त्याच्यातच तुम्हाला जाळी तू तुला हा. 6 महिने जेलच. ऐका ना काय जेल गेल तुम्हाला ऐका ना काय म्हणत्या हे बघा, तुम्हाला सांगतो मी, जे याच्यामध्ये काही झाडं आहे बिना कामाची झाडं आहे. आता आपण तिथे फळबाग लावणार आहे याच्यानंतर. हा. अहो काच फळ बागा काच काय ते जाऊ द्या. येळ झाली निघू म्हणजे केळ हातात मिळाल्या काय नाही. आणि तुम्हाला सांगतो वाघायचा थोडं झालाय त्याला लपण नाही राहिले आणि तुम्ही कुशाल जंगल तोडून राहिले हा लोकांना राहण्यामध्ये अहो, पाणी मारायचं बेवाट रोजच्या राहिले. बातम्या वर्तमानपत्रामध्ये. बिल्डिंगामध्ये, लोकांच्या बिल्डिंगामध्ये वाघ घुसून राहिले आणि तुम्ही जंगल तोडून राहिले ही कोणती मग तुम्ही काय इकडे वाघ साचवायला जंगल करून ठेवलं का? हे बघा, कुंभमेळा 12 वर्षांनी तू गप गये चोपडे, तुला कळाना न वळाना. 12 वर्षापर्यंत मोठे झाडं होतील. हा आंब्याचे लावू, नारळाचे लावू, आपण जांभळाचे झाडं लावू. बरं जाऊ द्या हा. ठीक आहे. तोडायचं तुम्हाला, तुम्ही तोडा. तर या वाघांचा कुठं बंदोबस्त करणार ते सांगा. सांगा. मंत्र्यां सांगा. ज्या मंत्र्यांची तुम्हाला, ज्या मंत्र्यांचे नाही नाही, आम्ही ज्या मंत्र्यांचे तुम्हाला फोन आले त्यांच्या फार्म हाऊस मध्ये घालायचे का ते वाघ आणि ते बिबटे? आता हे कुंभमेळ्याचं काम आहे. तुम्ही आता अडचणीत आणू नका. बा पुण्याचं काम आहे, हा. कुंभमेळ्याचं काम आहे. तुम्ही अडथळा आणू नका. हा अडथळा तुम्हाला म्हणजे योग्य नाहीये. तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. सरकारी कामामध्ये तुम्ही अडथळा आणूच राहिले तर आम्ही राहिले. अडथळा- बा. पण तुम्ही धार्मिक कामामध्ये पण तुम्ही धार्मिक कामात सुद्धा तुम्ही प्रचंड मोठा पाप करताय तुम्ही. हा. आम्ही तुम्हाला अडथळा आणतच कुठल्याही संत महात्म्यांनी सांगितलं हो. नाही का झाडं तोडून आमची सोय करा? हा, असं म्हणले का तुम्हाला ते त्यांनी म्हणले सांगितलं का तुम्हाला? हा? ते हिमालयातून सांगितलं येणारे का? साधू आहे. अहो तुम्हाला जागाच नाही राहिल्या काय तुम्हाला जागाच नाही राहिल्या कुंभस्थळ ठेवायला हा तुम्ही आतापर्यंत काय केलं जे सरकारी जागा होत्या या केल्या तुम्ही मंत्री संत्र्याचे तुमचे नाव करून मग टाकले. कागद तुमचं रंगवले. राहिलं काय शिल्लक बरं, हा? मी काय म्हणते, नाही, ही आता- सरकारी जागा अबा. आहे, तुम्ही मान्य करते ना? ही सरकारी जागा आहे. हा. सरकारी जागेवर तुमचा काय अधिकार आहे? हा का झाडं सरकार तोडा- कोण आहे? नाही, सरकार नाही. सुद्धा आम्हीच आहे ना थांब ते झाड बरोबर तोडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही, जनता ए, जनता आम्ही- जनार्दन नाही. कोणच्या मंत्र्यानं तुला सही दिली? तो इडा आला होता का हा. याला पाटायला? तो आलता का खड्डे खांदायला? हा? तू एवढी सांगत सुटली मला. अहो, पण मग हा? चांगल्या कामासाठीच करतो लय ना बोलत आम्ही. नाही न वाट बोलत नाही, वाण घुंगारी चालली पुढे सही द्यायला न मा काय वहीन का म्हणी? किती वाढ भेटली तुम्हाला? तुम्ही सारखं जरा गाडीवर नका व्यवस्थित येऊ. हम्म. झाडाला हात लावून पाय फक्त तू फक्त तुम्ही झाडांना हात हा. लावा, मग तुम्ही हा. न मी. हो ते चांगलं याच्यापैकी होईल. एखाद्याचं सरांच रचील मी त्या direct झाडांमध्ये. पेटवतो, हा. हा काय जिवंत.
तळतळाट घेऊन राहिले हा. तळतळाट अहो तळतळाट नाही पक्षी प्राणी आम्ही चांगलं काम करून राहिलो झाड नाही राहिलं हा त्याने पावसाळ्यात कुठे राहायचं ते खोपे तयार करतात त्या खोप्यामध्ये बसत असतात 4 महिने ते घरटे तयार करतात सरपंच अहो हा. तो बागला गळ पण त्याचा घरटा गळणार हा. नाही ते खरं बोल हा. राहिले हो. ते बोलताय म्हणजे खरं बोलताय पण यांचं खरं नाही काही गोष्टीत तुम्ही आपण आहे ना ऐका, ए आपण चार पैशासाठी आपण लालचलो ए साहेब ऐका ना ये बरोबर आहे तुम्ही इकडे थांबू नका तुम्हाला महाग पडेल जर पडली तर तुम्हाला कुणी सोडव करणार नाही तुम्ही शिस्तीत निघून जा हा हे माझ्या यांना हे तरी कळतं का? असले ना, जन्माला आले तर यांना बाजी लाकडाचीच बाज होती मोठे झाल्यावर नाही जाऊ जाऊ ते पळ फोन मग त्याच्या फोनवर मागं मी वय. बोलून घेतो फोन जन्माला आले तर यांना झोपायला लाकडाची बाज हा, हे गुडघ्यावर चालायला लागले उभे राहिले यांना तो पांगुळ गाडा लाकडाचा लाकडाचा वयामध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगते यांना प्रत्येक गोष्टी लाकडाच्याच हा. हं? म्हातारा चालला कापरा चालला हातात काठी काठी लाकडाची परत यांचा आत्मा निघून गेला तरी यांना सरानं लाकडाच लाकडावर चेतायची. आणि तरी हे लाकड झाड तोडायला निघाले म्हणजे तुमची कोणची पद्धत आहे अशी हो ह्या अरे आकडे डागाला सरपण नाही मिळायचं नाही, नाही आकडे डाग द्यायला तुला जायला सरपण कुठून आणायची पाकिस्तान वरून आणायची का कुंभमेळा हा, करता जाऊ द्या बाबूराव. मंत्र्याचे हा? फोन चालले मंत्र्याचे आता फोन मैत्री बोला इकडं. बाबूराव येतील ते हा मी काय म्हणते झाली आमची चूक मान्य आहे पण अहो आम्ही चांगल्या कामासाठीच हे करत होतो काहीच नाही राहायचं रे त्याला इकडे साधू साताला राहू दे झाडाखाली तपचार्या करते. झाडात राहू द्या ना हा. झाडात काही अडचणी त्यांना. वर्षभर राहू दे ते जर काय म्हणले बिचारे मग त्याला दोष आहे आम्ही बरोबर आहे अहो हो. हे बघा, शासनाचा नियम तसा नाही त्यांना हा, तर रावट्या नेता सगळे रावट्या करून द्या मला हा. झाडाखाली रावट्या करा ना या काही झाड झाडाखाली खाली सावली रावट्या आहे करा ना. ना हा? मी काय म्हणते होती झाडं नाही कापल्याने होती निसर्ग नाही? कमी पडतो का बरं वतीनी त्यांच्या मोठ्याला रावट्या राहत्या प्रवचन म्हणजे? कीर्तन करावं हा, तुला लागतं त्याच्यामध्ये त्यांना. गांजा वाढायला का प्रवचन हा, घालू कीर्तन का बाळ पावडी काय हा? अरे काय बाबूराव तू बोलतो हा? काय नाही बाबूराव मानवरा बरोबर हा. बोलतो काय हा तू काही विचार करतो का काय विचार पुढचा करतो काला करायचा विचार काचा विचार पुढचा विचार करतो काय का बोलतो विचार करतो गावचा काय 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 नाही गावाचं सगळं गाव गोळा करून आता तो अभवती मी बाबूराव गावचा विकास होईल हे लक्षात ठेवा कारण आहे हे साधू संत जरी इथं आले लय गर्दी होईल पुण्य घडलो पूर्ण भारतातून लोक येतील इथं त्यावेळेस तू एखादा धंदा जर टाकला ना नुसतं पाणी इकायचा ट्रक भरून संध्याकाळपर्यंत मोकळी दररोज लाख रुपये कमावशील दररोज तुला एक सांगू का हा ते लाख मला आहे ना नाही कमावले तरी चालतील लाख रुपये कमवायचे आणि लाख झाड लाख तोडायचे झाड तोडायचे का म्हणजे लाख ते मोलाचं महत्वाचे का? लाख मोलाचं झाड हा. मी तोडायचं चालले घरी, आणि लाख रुपये ही बाई माघारी कमवायचे भांडायलीन. माझी टेरेस मला त्या लाखाची काही घेत तुम्ही नाही. जा घरी लाख मोलाचे झाड तोडायचे आणि लाख रुपये कमवायचे कुठला न्याय आहे? हा? तुम्ही सरपंच आहे का 4 पायाची हो. गदडी याच्या आता याच्या एक सांग हे बा. सरपंच तुला एक सांगतो जर तो तंगडा जर एखादा तोडला तर तुला कसं वाटेल तांगड्याचा नाही विषय अरे शेवटी राज मग तो जीवच आहे ना झाड झाड तुम्ही हे ना- जीवच आहे तुम्ही ना एक आहे. काम करा याला आहे ना फक्त झाडाला लागल्यावर किती इजावत असं याला डेमोज देऊन दाखविते मी हा, याचं याला घ्या तुम्ही जरा. बाबू जरा घ्या तुम्ही घ्या पळा पळा करा आडवाच करा